मराठा विद्याप्रसारक संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज मोहाडी विद्यालयात सह्याद्री देवराई महाराष्ट्र आयोजित प्रसिद्ध सिने अभिनेते सयाजी शिंदे आणि लेखक अरविंद जगताप यांच्या उपस्थितीत चला सावली पेरूया हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमासाठी प्रसिद्ध अभिनेते वृक्षप्रेमी सयाजी शिंदे, प्रसिद्ध लेखक वृक्षमित्र अरविंद जगताप, मविप्रचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे साहेब, सह्याद्री फार्मचे संचालक विलास शिंदे, मविप्रचे संचालक प्रवीण नाना जाधव, कवी प्रकाश होळकर, कादवा संचालक शहाजी दादा सोमवंशी, सुरेश सोमवंशी, विजय जाधव, अभिनवचे अध्यक्ष रामराव पाटील, शिक्षणाधिकारी डॉक्टर विलास देशमुख, उपसरपंच भाग्यश्री जाधव, दिंडोरी जनता इंग्लिश स्कूलचे प्राचार्य रमेश शेजवळ यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक, देवराई मोहाडीचे शिलेदार दत्ता जाधव, प्रदीप जाधव तसेच विविध शालेय समितीचे अध्यक्ष सदस्य, मोहाडी गावचे ग्रामस्थ, पालक, थोरात विद्यालयाचा सेवक वर्ग, अभिनव बालविकास मंदिरचा सेवक वर्ग, ज्युनियर कॉलेजचा सेवक वर्ग, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वप्रथम सकाळी 9 वाजता वृक्षदिंडीसह गावातून आभार फेरी आणि सयाजी शिंदे यांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर थोरात विद्यालयात प्रसिद्ध सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण आणि वृक्षांना राखी बांधण्याचा कार्यक्रम करण्यात आला। त्यानंतर प्रमुख पाहुणे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांनी काढलेल्या वृक्ष रांगोळी प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन, वृक्षपूजन करण्यात आले। विद्यालयाचे मुख्याध्यापक रामनाथ गडाख यांनी प्रास्ताविक आणि उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं। तसेच विद्यालयाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा शाल, पुस्तक, वृक्षरोपटे देऊन सत्कार करण्यात आला। विद्यालयाचे संगीत शिक्षक दिलीप पागेरे आणि गीतमंच यांनी वृक्षावर आधारित गीत सादर केलं। तसेच विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वृक्षांवर आधारित सुंदर असं नृत्य देखील सादर केलं। प्रमुख अतिथी सयाजी शिंदे आणि अरविंद जगताप यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला। प्रत्येकानं आपल्या वया एवढे झाड लावण्याचे व ते जोपासण्याचं आवाहन केलं। सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी स्वतः विद्यार्थ्यांना माती, खत आणि बियाणे पिशवीमध्ये कसे भरायचे आणि ते कसे रुजवायचे याचे प्रात्यक्षिक करून दाखवले। कार्यक्रमाचे सुंदर फलक लेखन कला शिक्षक राजेंद्र दिघे, धनंजय जाधव यांनी केलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ज्ञानेश्वर भवर यांनी केलं, तर आभार कांचनवाला हुजरे यांनी मानले। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले। रोप आपण परत घेऊ, प्रत्येकाचं एक रोप असलं पाहिजे, म्हणजे सगळ्या शिक्षकांनी सुद्धा आपल्या वयाची रोपं लावली पाहिजेत, तर आपल्याला ऑक्सिजन घ्यायचा अधिकार आहे। नाहीतर आपण शरम वाटली पाहिजे आपल्या सगळ्यांना, माझ्या सकट सगळ्यांना असं वाटलं पाहिजे की आपण दररोज ऑक्सिजनवर जगतो आणि आपल्या वयाची झाडच आपण लावली तर ती लावली पाहिजे। आणि एक बी देणार आहोत, त्याने ते वर्षभर रोप वाढवायचं, महिन्याला त्याच्यात जे जे बदल होतात ते लिहून ठेवायचे आणि पुढल्या वर्षी ते 15 ऑगस्टच्या आत ते रोप शाळेत आणून द्यायचं। ज्यांना शक्य लावायला शक्य नाही त्याने आणून द्यायचं। मग आपण मंदिरामध्ये जिथं अभिषेक होतो त्या अभिषेकाला वृक्ष प्रसाद म्हणून, जो प्रसाद आपण लाडूचा देतो तसा एक वृक्ष प्रसाद म्हणून छोटंसं रोप द्यायचं, अशी संकल्पना राबवायचा विचार आहे। आपल्या सरकारी नर्सरीमध्ये, शासनाच्या नर्सरीमध्ये 10, 15, 20 प्रकारचे बिया रोपं अवेलेबल असतात, तर आपण त्यांच्याबद्दल तक्रार न करता आपण 50-100 प्रकारच्या बिया मुलांना द्यायच्या आणि त्यांच्याकडून रोपं तयार करून घ्यायची आणि चला सावली पेरूया, आपण सगळ्यांनी कोणाला दोष न देता चांगलेपणाने काम करावं अशी तेवढी इच्छा। महाराष्ट्रामध्ये असेल तसेच देशात अनेक ठिकाणी वातावरणाच्या बदलामुळे भूसंकलन असेल, अशा अनेक वृक्षतोडीमुळे ज्या घटना घडत आहे त्या संदर्भात तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? मला इथे काही संदेश द्यायचा नाही, काही मार्गदर्शन करायचं नाही, काही सांगायचं नाही। प्रत्येकानं ऑक्सिजन घेतो, अन्न खातो, जगतो, त्याला झाड लागतं, त्यामुळे प्रत्येकाचं कर्तव्य आपण झाड लावलं पाहिजे आणि जगवलं पाहिजे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी मच्छिंद्र साळुंके, निफाड।